नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कथालेखन पाहणार आहोत. यापूर्वी कथालेखनाचा सविस्तर व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. आज आपण थोडक्यात कथालेखन कसे करावे हे पाहणार आहोत. सर्वप्रथम कथालेखनासाठी आवश्यक बाबी. 1. कथेला योग्य शीर्षक द्यावे. शीर्षकावरून कथेच्या विषयाची कल्पना यायला हवी. कथा भूतकाळात लिहावी. लेखनातील घटना प्रसंगानुसार काळाचे योग्य भान राखले जाणे महत्त्वाचे आहे. 5. कथेला भाषेचा, घटनांचा ओघ, कालानुक्रम असणे आवश्यक आहे. 6. कथाबीजाला अनुसरून पात्र व त्यांचे संवाद, पात्रानुसार योग्य भाषा असावी. कथेत प्रसंगानुसार वातावरण निर्मिती करावी. तात्पर्य लिहावे. आपल्यासमोर काही कथालेखनासाठी मुद्दे दिलेले आहेत आणि त्या मुद्द्यांचा आधार घेऊन आपण कथालेखन करणार आहोत. शालेय क्रीडा स्पर्धा. चला तर मग आता आपण कथालेखनाला सुरुवात करूया. सर्वप्रथम कथेला शीर्षक देऊया. शीर्षक आहे खरा विजय. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराज शाळेत आंतरशालेय क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आली होती. धावण्याच्या स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष होते. अनेक शाळांमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. आमच्या शाळेकडून अथर्व या उत्कृष्ट धावपटूची निवड झाली होती. शाळेतील स्पर्धा दिवस असल्यामुळे सर्व विद्यार्थी आणि शिक्षक मैदानावर उपस्थित होते. स्पर्धेला सुरुवात झाली. अथर्वने उत्तम सराव केलेला असल्यामुळे त्याच्याकडून सर्वांना खूप अपेक्षा होत्या. पण या स्पर्धेत त्याचा चुरस प्रतिस्पर्धी तनय देखील होता. दोघेही वेगवान आणि आत्मविश्वासपूर्ण धावत होते. प्रेक्षकांच्या टाळ्यांचा आवाज संपूर्ण मैदानात घुमत होता. धाव सुरू असतानाच अचानक तनयचा पाय मुरगळला आणि तो खाली पडला. सर्वांना एक क्षण धक्का बसला. त्या क्षणी अथर्वसमोर 2 पर्याय होते. स्पर्धा जिंकण्यासाठी पुढे धावणे किंवा प्रतिस्पर्ध्याला मदत करणे. क्षणाचाही विलंब न करता अथर्वने स्पर्धा सोडून तनयकडे धाव घेतली. त्याने तनयला उभे केले आणि आधार देत धावपट्टीच्या बाहेर नेले. अथर्व स्पर्धा जिंकू शकला नाही, पण त्याच्या चेहऱ्यावर समाधान होते. प्रेक्षक, शिक्षक आणि पंच सर्वजण अथर्वच्या खेळाडू वृत्तीने प्रभावित झाले. शेवटी बक्षीस वितरणावेळी अथर्वला सर्वोत्तम खेळाडू क्रीडा स्पिरिट पुरस्कार देण्यात आला. तात्पर्य: स्पर्धा जिंकणे महत्त्वाचे असते, पण माणुसकी आणि सहकार्य हाच खरा विजय असतो.